माझ्या लाडक्या बालमित्रांनो, वेलकम बॅक टू द फॅमिली ऑफ सक्सेस सायन्स अकॅडमी. मॅथ्स मेड इझी बाय प्रोफेसर कारखिले AB. वी आर लर्निंग इंटिग्रेशन एक्सरसाइज 3.3. काही सम्स आपण काल पाहिले होते. आज आपण अजून सम्स घेऊ जेणेकरून आपलं बाय पार्ट्स परफेक्ट होईल. एक्स आणि साइन स्क्वेअर एक्स मला दिसला गुणाकार. एक्स अल्जेब्रिक आहे, साइन ट्रिगोनोमेट्रिक आहे. फंक्शन चूज कसं करायचं? कम ऑन. तर बेटा चूज कसं करायचं? LIATE अगोदर कोण येतोय तो यू, नंतर कोण येईल तो व्ही. बेटा साइन स्क्वेअर कोण आहे? ट्रिगोनोमेट्रिक. हा कोण आहे? अल्जेब्रिक. LIA ए अगोदर आला, नंतर टी आलाय. दॅट्स वाय बालमित्रांनो दिस इज यू, दिस इज व्ही. ठीक आहे. सो इट्स इक्वल टू यू. फॉर्म्युला लिहितो. पहिलं सम आहे, भवानी आहे. आय होप हा फॉर्म्युला सर्वांना पाठ आहे. सो ड्यू बाय dx इंटिग्रेशन v dx ब्रॅकेट कंप्लीट dx स्वाहा. डब्बा करा फॉर्म्युल्याला, फक्त व्हॅल्यूज टाकून द्या. u इज x इंटिग्रेशन v इज साइन स्क्वेअर x. अच्छा, तर बेटा करे तो क्या करे, काही अडचण नाही, काही अडचण नाही, काही अडचण नाही. फरक एवढाच आहे की आपल्याला काय करावं लागेल, पुढच्या स्टेपला सॉल्व्ह करू आपण याला. इंटिग्रेशन आहे की नाही, डोंट वरी. ओके, सो मायनस इंटिग्रेशन d by dx of u is x into integration of v dx. तर बेटा it is nothing but sin square x dx ब्रॅकेट कंप्लीट dx. इथपर्यंत माझं जसं आलेलं आहे. आता काय करायचं मला? इंटिग्रेशन साइन स्क्वेअर एक्स साठी रेडीमेड फॉर्म्युला तर नाहीये. मी इंटिग्रेशन साइन स्क्वेअर एक्स सेपरेट करून घेतो, मग इथे टाकून देतो. मी याला म्हणतो माझं स्टार इक्वेशन, आहे की नाही? इंटिग्रेशन साइन स्क्वेअर एक्स मी सेपरेट काढून घेतो मस्तपैकी. सो बच्चा मी म्हणतो I1 इज इंटिग्रेशन साइन स्क्वेअर एक्स dx. हाऊ कॅन आय सॉल्व दिस? तर मला साइन स्क्वेअर एक्स ला लिहू शकतो. हे बघ, 1 minus cos 2 theta is 2 sin square theta. From that formula 1 minus cos 2x upon 2 असं मी लिहू शकतो साइन स्क्वेअर एक्स ला. तर 1/2 जर का मी बाहेर घेतला आतमध्ये, हे इंटिग्रेशन सुट्ट सुट्ट मी लिहू शकतो. इंटिग्रेशन 1 dx मायनस इंटिग्रेशन cos ऑफ 2x dx. बेटा क्लिअर आहे? इज इक्वल टू 1/2. तर इंटिग्रेशन 1 इज x वजा cos ऑफ 2x. अगोदर लिनियर पॉलिनॉमियल फंक्शन आहे का बघ. येस सर, 2x. तर 1 अपॉन कोएफिशिएंट ऑफ x विच इज 2 इंटू द साइन टाकणे तर गडबड होईल. इंटिग्रेशन ऑफ कॉस इज साइन, काही अडचण नाही सर, साइन 2x. गेटिंग ना बेटा? सगळे आन्सर लिहून झाले, पुढे प्लस लिहून टाक, बिंदास, टेन्शन घेऊ नको. सो बाल मित्रांनो, कॅन आय से दिस I1 विल बी इक्वल टू 1/2 इंटू x. मी लिहू का x/2 मायनसचं साइन. 1/2 ने 1 आपलं गुणलं -1/4. सो आय वुड लाईक टू राईट साइन 2x अपॉन 4 प्लस c. झालं? स्क्रीनशॉट घे. हे कोण आहे बेटा? इंटिग्रेशन ऑफ साइन स्क्वेअर एक्स. कोण आहे हे? इंटिग्रेशन साइन स्क्वेअर एक्स. मग आता मी उचलतो आणि त्याची व्हॅल्यू आपल्या इंटिग्रेशन मध्ये टाकून देतो आय मध्ये. ओके, बघ लक्ष दे. सो बेटा एक्स इंटू हे जे साइन स्क्वेअर एक्स आहे बरं का, इंटिग्रेशन हे टाकून दे ना, x/2 मायनस साइन 2x अपॉन 4 झालं, मायनस इंटिग्रेशन इथं नसतं लिहायचं, प्लस शेवटी लिहायचं असतं. इंटिग्रेशन बेटा, अच्छा, d/dx ऑफ x बघ ना काय होईल, 1 इंटू इंटिग्रेशन साइन स्क्वेअर एक्स हे काढलं आपण, x/2 मायनस साइन 2x अपॉन 4 ब्रॅकेट कंप्लीट dx इज इक्वल टू x इंटू x/2 इज x² अपॉन 2 मायनस x इंटू साइन 2x अपॉन 4. बर, आता काय करणार? आता एक काम कर ना, मायनस ने ब्रॅकेट सोडून घे ना. सो मायनस पहिली टर्म काय होईल, इंटिग्रेशन ऑफ x/2 dx. बेटा येस और नो? सो ते करताना मी काय करतो,
तर 1/2 बाहेर घेतो ना. सो इंटिग्रेशन ऑफ एक्स डीएक्स मायनस ऑफ मायनस होईल प्लस 1/4 ला बाहेर घेतो. इंटिग्रेशन ऑफ साइन 2x dx. बघ किती सोपं झालं सम. विच इज इक्वल टू ह्याला तर काही चेंज करायचंच नाही आपल्याला. x² मायनस x इंटू साइन 2x/4 minus 1/2 integration of x is x² plus 1/4 into sin 2x linear polynomial function. Linear है, so 1 coefficient of x which is 2 into integration into the sin टाक नाही तर गडबड होईल. साइनचं इंटिग्रेशन मायनस कॉस आहे, ती वाके दिसल, नीट लक्ष दे. इंटू ली मायनस कॉस 2x प्लस सी. चला फायनल आन्सर लिहा x²/2. बेटा हा बघ x²/2. बर चला काही अडचण नाही. मायनस x sin 2x/4 मायनस 1/2 मायनस x², सो मायनस 1 into x² खाली बेदूने 4 प्लस इंटू मायनस विल बी मायनस cos 2x अपॉन 4 दुने 8 प्लस सी. सिम्प्लिफाय होईल ना का नाही? काही अडचण नाही. चला ठेवा असंच. अर्थात होऊ शकत होतं x²/2 जर की इथं कॉमन घेतला तर कंसात करेल बेटा 1 मायनस हाफ. एक काम करू आपण, हे बघ x²/2 जर का कॉमन घेतलं तर कंसात करेल बेटा 1 मायनस हाफ. आन्सर इज हाफ. सो सिम्पली x²/2. आय रिपीट, नाही नाही नाही, आय एम व्हेरी सॉरी, व्हेरी सॉरी बेटा. याला सिम्प्लिफाय करण्यापेक्षा असंच ठेवू आपण, काही अडचण नाही. बघ मायनस x²/4 मल्टिपल चॉईस क्वेश्चन असेल तर सोडवलं असतं आपण. 4 वजा 2 नाही का? काही अडचण नाही. कीप इट ॲज इट इज फॉर नाउ. चलो तर बेटा इथे x² log x आहे. ठीक आहे. यल आई ए टी ई यू आणि व्ही चूज करा. यल सुरुवातच लॉग पासून आहे, सो लॉग वाला यू होणार. ओके, हे अल्जेब्रिक नंतर आलं. चलो आता मी फॉर्म्युला लिहित नाही, आय एम होपिंग. ठीक आहे. सो बेटा u which means log x integration v dx. So beta integration x² dx minus integration derivative of u. So beta d by dx of u is log x. Okay. Integration of v dx once again x² dx आणि ब्रॅकेट कंप्लीट dx is equal to x² चं उत्तर तुला माहिती x³ त्याला अलीकडे लिहा x³ log x मायनस इंटिग्रेशन. तिथं आतमध्ये काय होईल बेटा? डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग x इज 1/x इंटू इंटिग्रेशन x² इज x³ dx इज इक्वल टू x³ log x as it is मायनस 1/3 बाहेर घेऊ. वरती x³ आहे, खाली x आहे, उरणार काय रे बेटा? x². इट इज x³ log x minus 1/3 into x² integration x³ आणि plus c. So final answer will be beta x³ log x minus x³ 9 plus c. Yeah, screenshot. बेटा दिस इज इम्पॉर्टंट सम. इंटिग्रेशन कॉस ऑफ रूट एक्स आहे. आपल्याकडे कॉस एक्स साठी फॉर्म्युला आहे, रूट एक्स साठी नाहीये. मग ते जे रूट क्यूब रूट असं असेल तर पहिले त्याला टी टाकायचं. बघा देर इज स्पेशल मेथड टू सॉल्व. सिंपल आहे बघ. पुट काय करायचं, एकदा हा जो रूट एक्स याला टी टाकायचं. टाकलं, डब्बा कर फॉर अवर कन्व्हिनियन्स. रूट एक्स म्हणजेच बेटा मी एक्स ला म्हणू का टी². अरे बघणार आहोत स्क्वेअरिंग केलं, एक्स झाला टी². मग बच्चा डीएक्स काय झाला रे? टी² चा डेरिव्हेटिव्ह 2t dt बाय dx. तो dx आपण अलीकडे लिहितो, राईट? सो रिप्लेस करा आपल्या सम मध्ये. सो बेटा इंटिग्रेशन बरं का कॉस रूट एक्स, तर रूट एक्स ला टाकला टी, सो कॉस टी आणि dx काय झालं रे बच्चा? 2t dt. त्यातला तो 2 बाहेर घे. इंटिग्रेशन असं का टी कॉस टी dt व्यवस्थित लिहिलं. आता यू व्ही सिलेक्ट करा. यल आई ए टी ई. बेटा हे ट्रिगोनोमेट्रिक आणि हे
टी कोण आहे? अल्जेब्रिक आहे ना. अरे एक्स 1 2 3 4 नंबर्स हे कोण असतात? अल्जेब्रिक. सो एल आय ए टी ई अगोदर हा नंतर हा म्हणजे हा यू आणि हा व्ही. चलो सो 2 बर का कर्ली ब्रॅकेट टाकतो मी आता. आता यू इंटिग्रेशन व्ही डी एक्स या इथं सिम्प्लिफाय करू पुढे आपण. चला आय इज इक्वल टू बेटा यू हा 2 कर्ली ब्रॅकेट टाकला. यू इंटिग्रेशन व्ही डी एक्स म्हणजे टी टी इंटिग्रेशन cos t dt मायनस इंटिग्रेशन डेरिव्हेटिव्ह ऑफ डी बाय डी टी बरं का, कारण सम टी मध्ये चाललंय. डी बाय डी टी ऑफ काय यू विच इज माय टी अरे येस ऑर नो इनटू इंटिग्रेशन cos t dt ब्रॅकेट कंप्लीट dt. ठीक आहे इज इक्वल टू 2 कर्ली ब्रॅकेट t इनटू इंटिग्रेशन कॉस काय साइन. सो इट इज सिम्पली साइन t वजा इंटिग्रेशन डेरिव्हेटिव्ह ऑफ t इज 1 ठीक आहे डी बाय डी टी ऑफ t इज 1 into integration cos is plus sign okay dt bracket complete is equal to 2 into चल कर्ली मध्ये t sin t वजा इंटिग्रेशन ऑफ साइन मायनस कॉस काय बेटा मायनस कॉस म्हणून मी कपडे घातले. दॅट मायनस साइन इज व्हेरी डेंजरस साइन. हे मायनस असंच ठेव साइन्स इंटिग्रेशन मायनस कॉस टी ओके ब्रॅकेट कंप्लीट आणि हा शेवटी लिहिला प्लस सी इज 2. आता ब्रॅकेट मध्ये लिहा टी साइन टी मायनस ऑफ मायनस प्लस कॉस टी फिनिश्ड. क्या स्क्रीनशॉट. चलो सो बच्चा साइन थीटा लॉग ऑफ कॉस थीटा डी थीटा. आता काय करू आपण कॉस थीटाला पुट करू जेणेकरून साइन थीटा डी थीटा वी विल गेट राइट. सो बच्चा थीटा मध्ये समय पुट कॉस थीटाला टी बर कॉसचा डेरिव्हेटिव्ह मायनस साइन थीटा आहे का नाही. बर त्या टीचा डेरिव्हेटिव्ह अरे विथ रिस्पेक्ट टू थीटा अरे सोर नो डी बाय डी थीटा राईट. चला आपल्याला मग आता तुम्हाला माहिती डी थीटा अलीकडे घेऊ आपण. सोबतच्या माझ्या सम मध्ये साइन थीटा डी थीटा आहे ज्याला मी लिहितो मायनस डी टी ओके. चला सो आय इज इक्वल टू काय होईल बेटा इंटिग्रेशन साइन थीटा डी थीटा काय झालं मायनस डी टी. आता लॉग ऑफ हा जो कॉस थीटा आहे याला काय टाकलंय मी टी आणि साइन थीटा डी थीटा काय झालं बेटा मायनस डी टी. ते मायनस साइन बाहेर घेऊन मी असं म्हणू का इंटिग्रेशन लॉग ऑफ टी टी टी. ठीक आहे आता पुढे मी याला बरोबर याला सिम्प्लिफाय करण्यासाठी इंटिग्रेशन लॉग हे एकटच फंक्शन आहे बेटा नीट लक्ष दे. मी रूल्स मध्ये सेकंड पॉइंट दिला होता. जर का एकटे सम लॉग आणि इनवर्स फंक्शन एकटा असेल तर त्याला यू म्हणायचं दुसऱ्याला व्ही. यू म्हणायचं ते दुसरा काहीच नसतो 1 घ्यायचं त्याला व्ही म्हणायचं. दुसरा नसणारच आहे त्याला 1 घ्यायचं गुणिले घ्यायचं कारण गुणिले काहीच नाही म्हणजे 1 असतो त्याला व्ही म्हणायचं फिक्स्ड. चला आय इज इक्वल टू यू म्हणजेच नीट आहे का हे मायनस साइन बाहेरच कर्ली ब्रॅकेट टाकतो यू इंटिग्रेशन व्ही डी एक्स म्हणजेच लॉग टी इंटिग्रेशन विथ रिस्पेक्ट टू टी आपला सम टी मध्ये ना म्हणून मायनस इंटिग्रेशन डी बाय डी टी ऑफ हु इज माय यू इज कुठे गेला लॉग टी इंटू इंटिग्रेशन व्ही डी एक्स म्हणजेच आणि ब्रॅकेट कंप्लीट डी टी. ठीक आहे दिस इज इक्वल टू आता काय करणार बेटा मी मायनस साइन बाहेर इंटिग्रेशन ऑफ 1 इज टी सो त्याला लिहिली तुम्ही टी लॉग टी वजा इंटिग्रेशन डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग टी इज 1 बाय टी डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग टी इज 1 बाय टी इनटू इंटिग्रेशन ऑफ 1 इज टी बर का हे बघ या ब्रॅकेट काही गरज नाही आता करली ओके सगळं लिहून झालं नाही नाही लिहून झालं. ठीक आहे असंच ठेवू आपण याला. ठीक आहे चलो विच इज इक्वल टू इंटिग्रेशन डी टी राहील ना आपलं हे
इंटिग्रेशन dt आणि इथं ब्रॅकेट क्लोज करू आपण. ठीक आहे. हा ब्रॅकेट आपला इथं राहिला होता क्लोज करायचा. ओके. चला हा टी ढिशक्या सो मायनस आणि आतमध्ये टी लॉग टी विल बी ॲज इट इज वजा इंटिग्रेशन ऑफ 1 विल बी ओनली टी bracket complete plus c. So at the end I would like to write minus t log of t minus of minus plus t plus c. त्याला ते c1 करून तर c लिहिलं तरी चालतं. I will keep it as it is. बघ बेटा इथं आलं cos of cube root x dx. काहीच अडचण नाही. उचल त्याला आणि टी टाक जसं आपण मग अशी स्क्वेअर रूट साठी होतं. सो पुट क्यूब रूट ऑफ एक्स ला टी टाक. मग दोन्ही साईडचे क्यूब घे. यू विल गेट एक्स ॲज टी क्यूब. झालं. मग dx काय होईल बेटा? युअर dx विल बी 3t स्क्वेअर dt. आहे की नाही? विथ रिस्पेक्ट टू एक्स डेरिव्हेटिव्ह घे. बर. I इज इक्वल टू इंटिग्रेशन कॉस ऑफ क्यूब रूटला काय टाकलं होतं बेटा? टी. आणि तुझं dx आहे त्याला रिप्लेस कर ना. कशाने? 3t स्क्वेअर dt. तो 3 बाहेर घे. इंटिग्रेशन असं लिहू ना आपल्याला टी स्क्वेअर कॉस टी dt. चला यू आणि व्ही एल आय ए टी ई हे अल्जेब्रिक आणि हे ट्रिगोनोमेट्रिक आहे. ए अगोदर आला टी नंतर आला एल आय ए टी. हे बघा यू आणि हा कोण आहे बेटा? व्ही. चलो सो आय इज इक्वल टू 3 आता बघ यू इंटिग्रेशन व्ही डीएक्स विच मीन्स बेटा टी स्क्वेअर इंटिग्रेशन कॉस टी dt बर का मायनस इंटिग्रेशन डेरिव्हेटिव्ह ऑफ यू डी बाय dt ऑफ यू कोण आहे बेटा? टी स्क्वेअर इंटू इंटिग्रेशन कॉस टी dt. झालं. हा इज इक्वल टू 3 टी स्क्वेअर इंटिग्रेशन ऑफ कॉस इज सिम्पली साइन वजा इंटिग्रेशन टी स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह बेटा 2t. इंटिग्रेशन ऑफ कॉस इज साइन. सो आय विल राईट sin t dt. This is equal to 3 t square sin t मायनस तो 2 बाहेर घेऊ आपण आणि इंटिग्रेशन t इंटू sin t dt ब्रॅकेट कंप्लीट. ओके. कॅन आय से बेस्ट थिंग फॉर मी विल बी हे इंटिग्रेशन सेपरेट घेऊन सोडून आपण आणि या स्टार मध्ये टाकून देऊ. याला स्टार म्हणू आपण कारण दरवेळेस तुला हे बाकीचे सगळं राडा लिहावं लागेल. I1 म्हणू आपण इज इंटिग्रेशन टी sin t dt. यू व्ही एल आय ए टी ई हे अल्जेब्रिक आहे. हे अगोदर येईल. ट्रिगोनोमेट्रिक आहे नंतर येईल व्ही. चला सो इंटिग्रेशन यू म्हणजेच काय बेटा? टी इंटिग्रेशन व्ही म्हणजेच sin t dt मायनस इंटिग्रेशन बेटा डेरिव्हेटिव्ह ऑफ यू बघ डी बाय dt विथ रिस्पेक्ट टू आहे ना. यू कोण आहे? टी. ओके. इंटू इंटिग्रेशन sin t dt झालं विच इज इक्वल टू साइनचं इंटिग्रेशन मायनस कॉस आहे बेटा. ब्रॅकेट तसाच ठेव नाही तर ती वजाबाकी होईल. नीट लक्षात ठेव. मायनस साइन इज व्हेरी डेंजरस साइन. इंटिग्रेशन साइन इज मायनस कॉस टी गुणाकार आहे हा नाही तर लिहिशील वजाबाकी. डी बाय dt ऑफ t इज 1 सो मायनस इंटिग्रेशन 1 इंटू इंटिग्रेशन साइन इज मायनस cos t dt कुठून आला राव? व्हॉट आय एम डुईंग? येस 1 इंटिग्रेशन साइन इज मायनस cos t आणि तो dt ॲज इट इज. ठीक आहे. ओके. विच इज मायनस टी cos t मायनस ऑफ मायनस काय होईल बेटा? प्लस इंटिग्रेशन ऑफ cos इज प्लस साइन. काय इंटिग्रेशन ऑफ cos प्लस साइन. सो आय विल राईट sin t प्लस c.
उचल ही टर्म, ते प्लस इथं कॉन्स्टंट असतो, ही टर्म उचल आणि इथं टाकून दे. ठीक आहे ना. चला स्क्रीनशॉट घे. सो आपण आता हे जे सोडवलंय कुठे टाकू याला, हे उत्तर इथं टाकून दे. सो 3 इंटू टी स्क्वेअर साइन टी मायनस 2 इंटू हे उत्तर. सो मायनस टी कॉस टी प्लस साइन टी ब्रॅकेट कंप्लीट. ओके, सिम्प्लिफाय करा. वी आर डन. विच इज 3 टी स्क्वेअर साइन टी ही झाली पहिली टर्म, मायनस ऑफ मायनस. आता काय होईल बेटा, हे तर प्लस ची लिहायचं बरं शेवटी. हा, मायनस ऑफ मायनस प्लस 2t cos t. ओके, आणि मायनस 2 इंटू साइन टी विल बी मायनस 2 साइन टी, आणि ऍट द एंड सी लिहून टाका. स्क्रीनशॉट घ्या बेटा. एक्सरसाइज 3.3 मधल्या क्वेश्चन नंबर 2 मधला थर्ड पॉप्युलर सम, साइन ऑफ द लॉग एक्स. ठीक आहे, लॉग एक्स आहे, स्टँडर्ड ऍडजस्टमेंट आहे आपली, पुट लॉग एक्स इक्वल टू टी. फक्त पुढे बेटा नीट लक्ष दे बरं का. काय करायचं आपल्याला, हे लॉगरिथमिक फॉर्म आहे, याला एक्सपोनेन्शियल फॉर्म मध्ये लिहायचं. कसं लिहायचं तुम्हाला माहिती आहे, लॉग एक्स आहे, लॉग काढा, राहील काय एक्स इज इक्वल टू, डावीकडे बेस काहीच नाही म्हणजे काय असतं बेटा ई, पलीकडे जाऊन तो बेस होईल ई ची पॉवर टी. आर यू अंडरस्टँडिंग. डेरिव्हेटिव्ह घ्या dx, dx नसतो ऍक्च्युअली 1 असतो, तुला माहिती आहे ना. ई ची पॉवर टीचा डेरिव्हेटिव्ह ई ची पॉवर टी आणि टीचा डेरिव्हेटिव्ह dt बाय dx, तो खालचा dx आपण अलीकडे लिहितो. ठीक आहे ना, नकोय कन्फ्युजन काही बरं का बेटा. चला आता i इज इक्वल टू काय होईल बेटा, इंटिग्रेशन साइन लॉग एक्स ला काय टाकलंय टी, लॉग एक्स ला काय टाकले टी बरं का, उरला dx, त्या dx ला काय लिहायचं बच्चा, ई ची पॉवर टी dt. आता रिअरेंज करू आपण, इंटिग्रेशन ई ची पॉवर टी इंटू साइन टी dt. चला यू आणि व्ही डिस्टिंग्विश कर बरं बेटा. एल आय ए टी ई एक्सपोनेन्शियल सगळ्यात शेवटी म्हणून हा व्ही. एल आय ए टी सगळ्यात शेवटचा नंबर कोणाचा, एक्सपोनेन्शियल ऑब्वियस आहे, त्याच्या अगोदरच येणार ना ट्रिगो. आय इज इक्वल टू, आय इज इक्वल टू, तर बेटा यू इंटिग्रेशन व्ही म्हणजेच साइन टी इंटिग्रेशन ई ची पॉवर टी dt, यू इंटिग्रेशन व्ही dx dt. ओके, मायनस इंटिग्रेशन डेरिव्हेटिव्ह ऑफ यू, यू कोण आहे साइन टी. ओके, इनटू इंटिग्रेशन व्ही ब्रॅकेट कंप्लीट dt झालं, इज इक्वल टू ई ची पॉवर टीचं उत्तर ई ची पॉवर टीचे, त्याला अलीकडे लिहितो ई ची पॉवर टी साइन टी मायनस इंटिग्रेशन डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन टी इज कॉस टी. बघ ना, डी बाय dt ऑफ साइन टी इज कॉस टी. बर, ई ची पॉवर टीचं उत्तर ई ची पॉवर टीच आहे ना बेटा. ओके यस सर. आता इंटिग्रेशन पुन्हा यू व्ही रूल आला, एल आय ए टी ई, एक्सपो सगळ्यात शेवटी आहे बेटा. सो दिस इज व्ही, दिस इज यू. ओके, चला लावून द्या रूल. ई ची पॉवर टी इंटू साइन टी मायनस, बर हे इंटिग्रेशन सोडायचं, ब्रॅकेट टाकतो यू इंटिग्रेशन व्ही dx. सो यू म्हणजेच कॉस टी इंटिग्रेशन this minus integration derivative of u. So beta with respect to t है ना, so d by dt of u is cos t into integration of v dt. आणि बेटा हे बघा ब्रॅकेट कंप्लीट इज इक्वल टू ई ची पॉवर टी साइन टी बर का मायनस ई ची पॉवर टीचं उत्तर तुला माहिती ई ची पॉवर टीच आहे. सो आय विल राईट ई ची पॉवर टी आणि बघा कॉस टी, फक्त त्याला अलीकडे लिहिलं मायनस इंटिग्रेशन डी बाय dt ऑफ कॉस टी, काय रे बेटा कॉसचा डेरिव्हेटिव्ह मायनस साइन टी. ई ची पॉवर टी चं उत्तर तुला माहिती आहे ई ची पॉवर टी हे बघा dt ब्रॅकेट कंप्लीट. ओके, चलो दिस इज इक्वल टू
e ची पॉवर टी साइन टी मायनस पुन्हा एकदा ब्रॅकेट मध्ये सिम्प्लिफाय करू e ची पॉवर टी कॉस टी बर मायनस ऑफ मायनस मी लिहू का प्लस आणि इंटिग्रेशन कुठे गेलं इंटिग्रेशन e रेज टू टी इंटू साइन टी डी टी बेटा कळतंय की नाही एक स्टेप वाढवतो मी मायनस ऑफ मायनस प्लस यालाच लिहू का e ची पॉवर टी इंटू साइन टी डी टी ब्रॅकेट कम्प्लीट मी याला म्हणू की दिस इज माय हिरो इक्वेशन दिस इज माय स्टार इक्वेशन जिथून खेळ सुरू झाला होता आणि बाळा मला सांग e ची पॉवर टी साइन टी ब्रॅकेट सोडव सो मायनस e ची पॉवर टी कॉस टी मायनस इंटू प्लस मायनस होईल आय आहे ना हे आणि हे इथं कोण आहे आय तिकडचा मायनस आय याच्यासोबत काय होईल बेटा 2i इज इक्वल टू e ची पॉवर टी बरं का आणि कंसात मी असलो का साइन टी मायनस कॉस टी अरे हा मायनस आय इथं येऊन प्लस झाला आणि शेवटी मी असलो का बाळा आय इज इक्वल टू e ची पॉवर टी भागिले 2 नीट आहे का e ची पॉवर टी भागिले 2 आणि कंसात साइन टी मायनस कॉस टी बरेच जण म्हणतील सर येस वी आर डन पण बाळा लक्ष दे दिस इज इक्वल टू आपण सबस्टिट्यूट केला होता कोणाला बघ ना हा जो टी आहे ना कुठे गेला लॉग एक्स इज इक्वल टू टी सो हा जो टी आहे ना तो ऍक्च्युअली लॉग एक्स आहे बेटा कोण आहे लॉग एक्स सो e ची पॉवर लॉग एक्स भागिले 2 कंसात साइन लॉग एक्स मायनस कॉस लॉग एक्स कसं लिहू मी असं ब्रॅकेट टाकतो व्यवस्थित लिहितो साइन ऑफ लॉग एक्स वजा कॉस ऑफ लॉग एक्स आणि बाळा e ची पॉवर लॉग एक्स ला पुढे एक्स लिही e ची पॉवर लॉग एक्स इज एक्स ना बेटा अरे बाबा e ची पॉवर लॉग फंक्शन इज फंक्शन सो e ची पॉवर लॉग एक्स इज एक्स बघे वापर शेवटी आणि लिही एक्स बाय 2 इंटू साइन लॉग एक्स मायनस कॉस लॉग एक्स दिस इज युअर फायनल आन्सर सो टुडे वी विल स्टॉप हियर